लोकांचा वाईट विचारच मनात आणत राहतो. बरोबर आहे. आणि ते युनिव्हर्स आहे ना, ते युनिव्हर्स त्याला रिस्पॉन्ड करते. बाबा मला स्थिर करत गेले. माझ्या मनात थोडा वाईट विचार आला का सोड. मॅनिफेस्टेशन जे युनिव्हर्स जे ऐकतंय ते नेगेटिव्ह जास्त गोष्टी ऐकतोय, म्हणून त्यांच्याबरोबर चुकीचं होतंय. पण त्यांनी जर जास्त पॉझिटिव्ह विचार केला पॉझिटिव्ह होणार आहे, असं पण टाइम येईल. करेक्ट. बाबा हनीमूनचं करायचं आहे, लग्न केलं तर मग कसं करायचा, तर मग सिक्युरिटी हायर करायची. साईबाबा अमीरांचे नाहीत. अमीर आहे ना, हे स्वतःचा चांगला विचार करतो, कुणाचा वाईट नाही करत. आणि जे गरीब आहे ना, ते स्वतःचा चांगला सोडा, ते लोकांचा वाईट विचारच मनात आणत राहतो. बरोबर आहे. आणि ते युनिव्हर्स आहे ना, ते युनिव्हर्स त्याला रिस्पॉन्ड करते. गरीब माणूस गरीब का राहतो? गरीब का राहतो? कारण त्याला सगळ्यांचं बघून आतमध्ये जडण असते. जेलेसी. बरोबर आहे. दुसरा, त्याला भेटत नाही म्हणून तो देवाला कोसत राहतो. भाऊ जर का मोठा झाला ना, तरी त्याला आवडत नाही. असं नाही का बाबा आपला भाऊ आहे, बरं आहे, मोठा झाला तर आपल्याला कधी कामाला येईल, तसं नाही. तो कसा काय झाला, मग तो वाईट विचार आणतो, ह्याने काहीतरी गोंधळ केला असेल किंवा काहीतरी केलं असेल. हे जे आहे ना, हे चुकतोय माणसांचा. आणि माझ्या आयुष्यात एवढे सगळे हे जे प्रकरण घडले, याचं कारण हेच आहे. ओके. का अनुभव का घडले? कारण बाबा मला स्थिर करत गेले. माझ्या मनात थोडा वाईट विचार आला का सोड, असं म्हणायचे, सोड. आणि ज्याला म्हणतात ना का आपण एकदा गुरुला सरेंडर झालो ना, करेक्ट, का मग गुरु आहे ना तुम्हाला मिनिट चमत्कार दाखवेल. तुम्ही सरेंडर व्हायला पाहिजे. माणूस कसा होतो, आपल्या लालच पुरता सरेंडर होतो. मग आपली लालच संपली का मग परत त्याच्या मनात वेगळे विचार चालतात. बरोबर. त्याच्यामुळे त्याला कॉन्स्टंट नाही भेटत. म्हणजे माणसानी हे पॉझिटिव्ह विचार करायला हवेत. पण आता नॉर्मली काय होतंय, माणूस विचार हे नेगेटिव्ह जास्त करतोय, पॉझिटिव्ह खूप कमी करतोय. म्हणून मॅनिफेस्टेशन जे युनिव्हर्स जे ऐकतंय ते नेगेटिव्ह जास्त गोष्टी ऐकतोय, म्हणून त्यांच्याबरोबर चुकीचं होतंय. पण त्यांनी जर जास्त पॉझिटिव्ह विचार केला तर युनिव्हर्स ऐकल्यावरती पॉझिटिव्ह होणारच. 100% होणार. करेक्ट. कारण तुम्ही जे तुम्ही विचार करणार ते तुम्हाला भेटणार. तुम्ही असा विचार करा आता सगळं संपणार आहे, सगळं लफडं होणार आहे, तर ते होणार. कारण तुम्ही ते इच्छा जाहीर करता स्वतःची. आता यूट्यूबवर बघितलं ना आपण, तर तुम्हाला एक बघा तुम्ही का आपण देवाधर्माचं बोलत असतो किंवा आपण चांगलं बोलत असतो का त्याला लोक कमी बघणार. पण त्याच्याऐवजी तुम्ही काहीतरी लफडाचं दाखवा. आता ते एक पोरगी मारली, ते तो माणसाला मारला, करेक्ट, त्याचे तुम्ही फक्त बघा ना व्ह्यूवर्स, अहो एका तासात 5 लाख जातात. याचं कारण आहे का नेगेटिव्ह अट्रॅक्शन मध्ये माणूस जास्त डोकं लावतो. आणि तो मग स्वतःचा पण विचार करतो, आता माझ्याबरोबर असं होऊ शकेल, मग स्वतःच्या बायकोवर पण शक करतो. मग असं झालं दादा, हनीमूनला माणूस जाताना 2-4 बरोबर घेऊन जातील बॉडीगार्ड, का बाबा यांनी मला मारायला नको, असं पण टाइम येईल. करेक्ट. बाबा हनीमूनचं करायचं आहे, लग्न केलं तर मग कसं करायचा, तर मग सिक्युरिटी हायर करायची. करेक्ट. बाबा तू माझ्या पाठीमागे चाल गाडी घेऊन, काय झालं तर. आता एवढा जर का टीव्ही मध्ये चालला, करेक्ट, का माणूस एकटा जायला घाबरेल ना. राईट. म्हणजे ज्याला म्हणतात ना का जसं आपण विचार केला तसे आपले विचार हे होतात. म्हणून मॅनिफेस्टेशन चांगलंच करा. बघा तुम्ही एका गल्लीतनं जाता, बरोबर आहे, तुम्हाला जर का कोणी सांगितला की बाबा तिकडे भूत आहे, मग तुमच्या डोक्यात आला तिकडे भूत आहे, मग तुम्हाला तिकडे नक्की भूत दिसणार. ओके. भूत नाही दिसला तरी कुठली सावली दिसली का तुम्ही घाबरणार, ते भूतच होतं. आणि जर का तुम्हाला देवावर भरोसा असेल, असू दे ना भूत माझा काय करणार, करेक्ट, तर मग कुणी येणारच नाही तुमच्या समोर. कारण तुमच्या मन आहे ना, तो भीतीनं बाहेर निघाला. आता हे बघा, आता हे जे करोना होता, बरोबर आहे, आता आपण सांगायला गेलो कुणाला वाटेल का काय आहे, आता परत करोनाची लाट येते. करेक्ट. ते लाटबीट कुठली येत नाही, हे लोकांना घाबरव. अच्छा, घाबरलेला माणूस नेमका आजारी पडतो. करेक्ट. घाबरलेला माणूस आजारी पडतो. बरोबर. आज तुम्हाला कोणी सांगितलं का बाबा संध्याकाळी 4 गुंडे तुम्हाला मारायला येणार आहे, मग तुमचा दुपारपासून तुम्ही आजार पडणार, तुमचे विचार बंद होतील. करेक्ट. तुमचे हातपाय बंद होतील. पण जर का कोणी सांगितलं तू काय घाबरू नको, आपण आहे बाहेर, मग कशाला घाबरतो माणूस. तर आपलं पण चुकतोय का बाबा, हे
जे बिमारी आहे ना, लोकांनी सांगितलं आता करोना येणार आहे, काय करायचं, बरोबर आहे ना. एक मला प्रश्न येतात, करोनाला काय करायचं आता. तर करोनाचं सिम्पल आहे. तुम्हाला माहीत पडलं करोना येतो ना, तर सगळ्यात पहिला एक स्टीम आपल्या घरी आणून ठेवा. ओके. ते जे पाण्याला गरम करतो वाफ निघतो ना, स्टीमर. स्टीम आणून ठेवा, बरोबर आहे. आणि दुसरा एक चटणी बनवायची. चटणी त्याच्यात धनिया, हरा धनिया समजा एक गुंडी घेतली तर 25% आपलं पुदिना, आणि पुदिना ते 25% कढीपत्ता, ओके. बरोबर आहे. आणि त्याच्यात अद्रक आणि कच्ची हल्दी भेटली तर फार बरा, ओके. ते टाकून त्याला पिसायचा, बरोबर आहे. ते पिसून आपण ठेवायचा. त्याच्या सकाळी सकाळी 1 चमचा पाणी गरम करायचा, त्याच्यात टाकायचा. एका चमच्यामध्ये 2 ग्लास होतात. ओके. त्याला उकळवायचा, थोडा उकळवला, बरोबर आहे ना, का त्याच्यात थोडंसं मध टाकायचं, थोडंसं लिंबू टाकायचं, आणि त्याला छानून आपण प्यायचा. ओके. त्याच्याने तुमचा ह्युमिनिटी पॉवर वाढतो. ओके. इम्युनिटी स्ट्रॉंग. हां, तसं पण कोणी आजार असेल ना माणूस, त्याला तुम्ही हे द्या. तुम्ही बघा त्याचा आजार आहे ना पटकन बरा होतो. करेक्ट. अच्छा, आणि दुसरं आपल्याला माहीत पडलं ना आता इन्फेक्शन चालू आहे, करोना असू द्या नसू द्या, तुम्हाला थोडी सर्दी झाली, तुम्हाला काय झाला, स्टीम घ्या ना. बरोबर. स्टीम घेतला का ते 90% बरं करतो. डॉक्टरकडे जायची गरजच नाही. हां, करेक्ट. कारण हे जे बाबांनी पुस्तक बनवली ना, याच्यात हेच आहे सगळं. हां, याच्यामध्ये सर्व आहे. पण करोनाचं त्याच्यात नाही लिहिला होता, हां. मी साईड इफेक्ट लिहिला होता. करेक्ट. जो इंजेक्शन दिला करोनाचा, त्याचा साईड इफेक्ट लोकांना आला, हार्ट अटॅक आला, हे आला, ब्रेन ट्युमर झाला, त्याच्यासाठी दिला होता बाबांनी. का इमलीचे पानं खायचे. इमलीचे पानं असतात ना, ते अशी एका डालीवर 10 असतात, का त्याला काढून चावून खायचे. 8 दिवस खाल्लं ना का तुमचं इन्फेक्शन सगळं म्हणजे साईड इफेक्ट निघून जाईल. ओके. कधी तुम्हाला दवाचा पण काय साईड इफेक्ट झाला किंवा ॲलर्जी झाली काय, हे सगळ्यात बेस्ट आहे. ओके. इमलीचं पान. हे असे सोपे सोपे उपाय आहेत. हां, आणि तुम्ही जे घाबरला ना का तो करोनात मरणार. बरोबर आहे. करेक्ट. जो नाही घाबरला, अरे लोक बस चालवत होते, डॉक्टर काम करत होते, ते काय नाही मरत. बरोबर. तुमच्या घरी माणूस पार्सल आणतो, तो बरोबर आहे, मग तो काय माणूस नाही का, तो पण काम. त्याला करोना होत नाही का. करेक्ट. एक असं आहे, हे जे मेडिकल प्रॅक्टिशनर आहे ना, त्यांची एक स्टंट होती, त्याच्यामुळे फार काय म्हणजे बदलला. ओके. आणि त्यांना कसं आहे का मोठी मोठी कंपन्या आहेत ना, त्यांना हे डोर टू डोर डिलिव्हरी चालू करायचा होता. ओके. पहिला माणसं जाऊन दुकानातनं सामान घ्यायचे, ते एकामेकाला ओळखायचे, काय खराब झालं तर बदली करायचे. ते एक रिलेशन. आणि सामान घ्यायला तुम्ही बाजारात गेले का तुम्ही अर्धा तास चालता, हां, त्याच्याने तुमचा हेल्थ पण चांगला होतो. करेक्ट. आणि तुमची ओळख होते 4 जाग्याला. आता ह्यांना काय ऑनलाईन करायचा होता. हे मोठे मोठे कंपनीचं स्टंट आहे. करोना नावाची कोणी वास्तूच नाही. करोना नावाची काय, करोनाचं चेक करायचं आहे ना, ते जे नली बनवायचे ना, ते धारावीमध्ये बनायचे, ते गटरच्या नाल्यावर बसून ते नल्ली बनवतात. ओके. मग तिकडे त्याला इन्फेक्शन नाही येत का. कितीतरी लोकांनी आहे ना त्या टायमाला युट्यूबमध्ये टाकलं पण का बाबा हे नल्ली इकडे बनतात, आणि ते तुम्ही नाकात टाकता. तुम्ही नाकात टाकता, मग इन्फेक्शन तुम्ही स्वतःच पाठवता. हां. हे प्युअर स्टंट होता 2 लोकांचे. एक डोर टू डोर डिलिव्हरीसाठी, दुसरा सगळ्यांचा चलन जे आहे ना ते ऑनलाईनवर आणायचा. ओके. हां. कारण तुम्ही पैसा दिला तरी करोना होणार, एकामेकाला छुला तरी करोना होणार, म्हणजे एवढी घाबर केली माणसाला. ओके.